तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत आहेत असं घोलप यांनी म्हटलंय. पण घोडं कुठं पेंड खातंय ते कळत नाहीये असं बबनराव घोलप यांनी म्हटलंय. सुरेश धस मागे जातील असं वाटत नाही असंही बबनराव घोलप यांचं म्हणणं आहे. आपण बघतो की अजित पवार असं म्हणले होते की जेव्हा माझ्यावर राजीनामा झाला, माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिलाय. याचा अर्थ काय काढायचा आहे? मग त्याचं म्हणणं आहे की तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे. ते बऱ्याच म्हणजे स्वतः अजितदादा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, परंतु काय नेमकं कुठे घोडं एक पेंड खातं काही कळत नाही. म्हणजे टाळाटाळ चाललेली आहे असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ही जनतेची मागणी आहे आणि मंत्रिमंडळामध्ये अशा काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले अशा कारणांवर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. आजपर्यंतच्या पेपरवरून त्यांच्या वक्तव्यावरून तर मला असं काही वाटत नाही आणि सुरेश धस मागं जातील असंही मला वाटत नाही. ते लढतील आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देतील अशी माझी स्वतःची अपेक्षा.